चला तर मंडळी, सविताज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आता येत आहे गणेश जयंती. त्यानिमित्ताने उकडीचे मोदक तर झालेच पाहिजेत. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी मी इथे एक नारळ घेतला आहे. हा नारळ मी प्रथम स्वच्छ करून त्याला फोडून घेणार आहे व नंतर तो वेळीवर आपण किसून घेणार आहोत. खोबरे किसून झाल्यावर आपण गूळ चिरून घेणार आहोत. इथे आपण 1 वाटी नारळाचा किस असेल तर अर्धी वाटी गूळ घेणार आहोत. तर आता आपण गूळ चिरून घेऊया व नंतर गूळ चिरून झाल्यावर आपण थोडेसे काजू बदाम घेऊन ते कुटून घेणार आहोत. आता कढईत 1 चमचा तूप घालून आपण त्यामध्ये हे काजू बदाम घालून ते थोडेसे भाजून घेणार आहोत. त्यातच आता आपण थोडीशी खसखस घालून तीही भाजून घेणार आहोत. व खसखस व काजू बदाम भाजून झाल्यावर आपण त्यामध्ये आपले खोबरे व गूळ घालून ते एकजीव करून घेणार आहोत. गुळातील पाणी आटेपर्यंत आपण ते एकजीव करणार आहोत. गुळातील पाणी आटल्यावर त्याच्यात आपण वेलची पावडर घालून थोडेसे जायफळ किसून घालणार आहोत व ते सर्व मिश्रण हलवून आपण गॅस बंद करून घेणार आहोत. आता आपण मोदकासाठीचे पीठ बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे 1 वाटी तांदळाचे पीठ व 1 वाटी पाणी घेतले आहे. हे पाणी आता आपण कढईत घालून त्यामध्ये थोडेसे चवीपुरते मीठ घालून 1 चमचा तूप घालून घेणार आहोत व त्यातच मी 4 चमचे दूधही घालून घेणार आहे. त्यामुळे आपली मोदकाची पारी अतिशय सॉफ्ट होते. आता या पाण्याला उकळी आल्यावर आपण त्यात आपले पीठ ॲड करून घेऊया व ते चांगले एकजीव करून त्याची उकड काढून घेऊया. उकड काढून झाल्यावर आपण गॅस बंद करून हे पीठ 10 मिनिटे झाकून ठेवूया. 10 मिनिटानंतर आपण बघूया, आपल्या हाताला थोडेसे सोसवण्या इतपत गरम असेल तेव्हाच आपण हे पीठ मळून घेऊया. त्यासाठी एका वाटीत पाणी घेऊन आपल्या हाताला फक्त ते थंड पाणी लावून आपण हे पीठ चांगले मळून घेऊया. ते अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपण ते मळून घेणार आहोत. पीठ चांगले मळणे अतिशय गरजेचे आहे. पीठ मळून झाल्यावर आता आपण त्याचे गोळे करून घेऊया. ज्याप्रमाणे आपल्याला मोदक करायचे असतील त्याप्रमाणे आपण लहान मोठे गोळे करून घेऊया. आता एका वाटीत तूप घेऊन आपण दोन्ही हाताला व हाताच्या दोन्ही अंगठ्यांना तूप लावून मोदकाची पारी बनवून घेऊया. ही पारी आपल्याला जेवढी जमेल तेवढी पातळ बनवून घ्यायची व त्यामध्ये आपण सारण भरून आपण बोटाच्या चिमटीने त्याला कळ्या पाडून घेऊया. अशा प्रकारे आपण त्याला कळ्या पाडून घेणार आहोत व नंतर असे दाबून त्याला मोदकाला बंद करून घेणार आहोत. अशा प्रकारे मी बाकीचे सर्व मोदक करून घेणार आहे व नंतर ते आपण वाफवण्यासाठी स्टीमरमध्ये ठेवणार आहोत. त्यासाठी मी इथे स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवले आहे. त्या पाण्याला उकळी आल्यावर त्यावर आपण हे मोदक एका चाळणीमध्ये घेऊन त्या चाळणीला तेल लावून ते मोदक त्यावर वाफवायला ठेवणार आहोत व नंतर झाकण ठेवून 20 मिनिटे ते वाफवून घेणार आहोत. नंतर आपण त्याला हात लावून जरा दाबून चेक करून घ्यावे. जर आपल्या हाताला ते चिटकत नसतील तर आपले मोदक तयार आहेत असे आपण समजावे. नंतर ते गरम असतानाच त्याच्यावर आपण थोडे थोडे तूप घालून घेणार आहोत. तसे तूप घातल्याने मग ते मोदक अजून चविष्ट लागतात. अशा प्रकारे आपले हे मोदक आता इथे तयार झाले आहेत व ते आता आपण चेक करूया व त्याला असं फोडून आपण त्याच्यामध्ये हवे असेल, आवडत असेल तर थोडेसे तूप घालून घ्यावे व गरमागरम मोदक खायला घ्यावे. अशा प्रकारे तुम्हीही हे मोदक बनवा, खा व गणेश जयंतीनिमित्त सगळ्यांना खायला द्या. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला शेअर, लाईक व सबस्क्राईब करा व कमेंट करायलाही विसरू नका. थँक्यू.